वहिनी पोछा लावून झाला, आता टाटा वाढू काय मग? हो, टाटा वाढणं नाही. आता जेवणाचा टाइम झाला, मग लेकरही झोपाची घाई करते. जेवण नाही करणार ना, काही नाही, झोपून जाईन तसेच. तर वाढ ना मग, टाटा वाढ आता. ठीक आहे ना वहिनी, टाटे वाढतो. आणि जेवणाने कुणीकडे बसू मग? इथंच बसू काय? इथंच बसू ना, जेवण करायला इथं बसता येते. खाली नाही मावणार तर लेकरं सोप्यावर बसन. तिकडे बसता नाही येणार ना, जेवण करायला जागा नाही आहे. बरं ठीक आहे ना वहिनी, मी हात पाय घे धुतो आणि वाढतो मग टाटा. बाकीच्याले आवाज देऊन द्या ना तुम्ही. आवाज द्यायला काय घराच्या बाहेर जा लागते काय आपल्याला? इच्छा इथं देऊन देजो आवाज. हा, बाजूच्या तर खोलीत बसले सगळे, देऊन देजो तू आवाज. तुले म्हटलं ना मी का मी आता एकही कामाला हात नाही लावत. तू आहे ना, सगळे काम तूच करत आहे. हा, तुझ्या इकडे सोपवलं मी ना पूर्ण घर. जेवण कर, फेकफाक कर, काही कर, मी काहीच नाही म्हणत. हा, तुझ्या घर होय ना, तुझ्या भावाचं घर होय ना, आता कर तूच सांभाळ, तू आहे तोपर्यंत. असं आहे काय? फेकफाक करून तर काही म्हणणार नाही तुम्ही? नाही नाही, काय म्हणणार आहे मी काहीच नाही म्हणत. बरं ठीक आहे ना, वाढतो मग. वहिनी, वहिनी. काय म्हणते आता हे? एक काम नाही करत तर वहिनी वहिनी आवाज देते. बापा बसू दे म्हटलं तरी नाव बसू नाही देत. काय झालं नेहा? चाल बापा, जाऊनच पाहतो काय म्हणते. येतं काय, ताट नाही दिसून राहिले का वाट्या नाही दिसून राहिले, काय माहित. वहिनी, चुलीवर स्वयंपाक नाही बनवत काय आता? बनवतो ना, कधी कधी बनवत असतो, जेव्हा इच्छा झाली तेव्हा. चुलीवरच तर बनवतो. गॅस संपला होता माग, तर चुलीवरच बनवला 15-20 दिवस स्वयंपाक. हो काय? मी बनवतो ना, कधी कधी मी बनवतो चुलीवर स्वयंपाक. पाहिजे ना चूल, अडी अडचणीले बनवाच लागते चुलीवर स्वयंपाक. मागच्या महिन्यात तर गॅसच नाही भेटला आम्हाला. 8-10 दिवस तर चुलीवरच स्वयंपाक बनवला. मग हो, तर मला भरताचे वांगे दिसले फ्रीज मध्ये, तर उद्या वांग्याचं भरीत आणि भाकरी बनवू मग. बनवतो ना नेहा, काय काय बनवायचं आहे तर बनवून खाऊन घे. हा, बनवाले तर मनही आहेच नाही. हा, तुझ्या हातानं बनव आणि खाय, मी काहीच नाही म्हणत. मगानीच तर म्हटलं का, आता म्हटलं पूर्ण घर तुझ्यावर सोपवलं मी. काय बनवायचं आहे, काय खावायचं आहे, हे आता तुझ्यावर आहे. आता उद्या मस्त वांग्याचं भरीत बनव, भाकरी बनव, ठेसा बनव, जे बनवायचं आहे ते बनव. आणि भाजीपालाही आहे फ्रीज मध्ये, आजच घेऊन आले तुझे भाऊ. बरं ठीक आहे ना, उद्या 2 भाकरी टाका लागन मग. 2 कायले, भाकरी सगळेलेच आवडते म्हटलं. मी खातो, तुझे भाऊ खाते, आत्याबाई खाते, तूही खात, लेकरं नाही खाणार फक्त. हा, आपण 4 जण आहे म्हटलं भाकरी खाणारे. तर उद्या सकाळी आपल्या 4 जणांसाठी भाकरीच बनवजो. आणि लेकरासाठी काय 2-4 पोळ्या. आपल्यासाठी बनव आणि घेऊन ये जाजो तू. हा, जास्त वास्तच बनवजो. बरं ठीक आहे ना वहिनी. आला बाई, हा आता आला. पूर्ण गाव पुजून आला आता. ह्या हा, दिवसभर गायब राहते हे पोट्ट. जेवण नाही करत ना, काही नाही. हा, काळी सारखा होऊन राहिला दिवसांदिवस. काय रे, काय म्हणता? हा, कुठं गेलता तू? आम्ही कितीक जण आहे गड्या मोजून घेतो. मंदा वहिनी, दादा, सुनील, रूपा वहिनी, आई, मी, आम्ही झालो 6 जण. आणि लेकरं मग माईकचे 2, राणी, चंदू, 4 लेकरं. 6 आणि 4 10 टाटं वाढा लागन मग. चाल बाप्पा, टाटं वाढतो, नाही तर अजून म्हणून टाटं नाही वाढले. कुठं जात रे तू? हा, दिवसभर गायब राहतं. कुठं गेलता आता तू? हा, कोण्या कामी गेलता बापा? कुठं जाई नाही, खेळत होतो मी. गण्या, मी, राजू, आम्ही 3 जण खेळत होतो राजूच्या घराजवळ. हाव काय? तर दिवसभर खेळतं म्हटलं. नाव तुले ताण नाही लागत, भूक नाही लागत. हा, त्या गण्या बरोबर खेळत राहतं. हा, घरी नाही जात काय तू? जाते ना, घरी जाते आणि येऊन जाते अजून. शांता आजी बोलावली आली म्हणजे जाते. आजी बरोबर थोडा वेळ थांबते, तो अर्धा 1 घंटा, आणि येऊन जाते अजून वापस. हाव काय? तेच काम आहे तुम्हाला. हा, उन्हात खेळत जा आणि बिमार पडान तर लावा मग पैसे तुम्हाला. रट्टे देत जा ना वहिनी, असा कसा नाही ऐकत तो? रट्टे देत जा त्याले. हो ना बापूजी, नाव नाही ऐकत. दिवसभर खेळणं खेळतच राहते. आणि आमची हे नाव हात नाही उचलत. लाड कायचा लाड होईत. लाड करू बिघडून ठेवून राहिले. लेकराले दणकवाही लागते. नाव हात नाही उचलून पात. बोलत अजिबातच नाही. खेळू दे म्हणते पोरग वय. पोरं बारं खेळतच राहते म्हणते, खेळू देत जाय असे म्हणते तुमचे भाऊ. पण असं नाही का लेकराले दणकवा बा म्हणून. आता जाऊ नको कुठं, जेवण करू. आता टाट वाढून राहिली. नाही जात मी कुठंच नाही जात. जेवण करायला चालू. मोठी आई, मी न पाय दादूले पकडलं. पाय मी पकडू शकतो, दादूले पाडत नाही. अरे वा वा,
मस्त पकडता तू, पकडता येते आता राणीले. पाहिजो रुपा, पाहिजो म्हटलं, नाही तर गंडलून दिन त्याले. हो पाहून राहिली ना मंदाताई, म्हणूनच तर हिच्या जवळ बसली आहे. एकटीच्या भरोश्यावर सोडता नाही येत ना. तशी पकडते गिकडते, पण आपल्यालाच घेऊ लागते. पाडन का काय बा. नाही तर काय मग, एक तर लहानसा आहे तो, पडला हिडला मुका मार लागन की गण डोक्याले गी, चांगलं नाही राहत ना पडणं. आते बाई बापूजी धुवा ना, आता गीत धुवा म्हटलं जेवण करून. आता ताट वाढून राहिली ना नेहा. दादाला येऊ दे ना वहिनी, दादा येवाचे. अमाय आता हे कुठं गायब झाले? मले म्हणत होते सुनीलले येऊ दे, सुनीलले फोन लावतो, सुनीलले बोलावतो. आता तुम्ही घरी आले, आता हे गायब झाले. कुठं गेले हे? घराच्या बाहेर? घराच्या बाहेर नाही गेले, अंगणातच उभे आहे. ते अंबादास काकाजी गी होते, तर त्याच्या संगच बोलून राहिले होते कामाबद्दल. इथंच आहे घरासमोर. हा काय, जेवणाच्या वेळेसच येते सगळे कामं यायले बी. जेवण करून घ्याव ना लगून जाव तर नाही बापा. आता एका एकासाठी थांबा लागून राहिलं. चला ना मग, आपण बसून जाऊ जेवण करायला. येतेत ते, त्याले सवयीच आहे. चाल मग रुपा, राणी, चंदू, चला. अलकू, अलकेश, चल ना. मामी मी नाही येऊ काय जेवण करायला. अम्माय तू काऊन नाही येत? तूही चाल ना. माय नाव घेतलं तर नाही तुम्ही, मी येतच नाही मग आता. अच्छा अच्छा, तू हे नाव नाही घेतलं, काय घेतो आता? हे मी, चंदू, राणी, अलकेश घेतलं ना आता ना. चला तुम्ही चौघे जण चला जेवण करायला. आणि स्वरूप येते काय? स्वरूप खाशीन काय तू? रस, पुऱ्या, आंब्याचा रस, गोड गोड. हो मोठे खाईन म्हणा पुढच्या वर्षी. हो पुढच्या वर्षी खाते तो, है ना. मग दात येईन, 2-2 दात, 4-4 दात. मग खाते तो, मग आंबाई खाते. वहिनी चला ना, वाढले ना ताट. सुनील, आई धुवा ना आता किती धुवा. चला म्हटलं जेवण करायला. अम्मा या लेकराले तर देव नेहा, पहिले लेकराले देणं, आपणच बसू काय. आई लेकरही जेवण करते ना आपणही करतो म्हटलं, संगमंगच करू. चाल वाढले मी ना, सगळ्यासाठी ताट वाढले. चला मग आता लवकर लवकर, नाही तर माशी गिशी पडन ताटात. माशा तर नाही आहे नेहा घरात. माशा नाही आहे, पण अजून लाईटाचे पाखरं राहते, मच्छर होत राहते. सांगता नाही येत ना एखाद्याच्या ताटात गी पडन तर, म्हणून राहिली. चला बा पटकन. बरं चला चला, उठ मग रुपा, बापूजी चला, आत्याबाई चला. हो हो. चंदू दे बरं बाबाला आवाज दे, या म्हणा जेवण करायला. बाबा बाबा जेवण करायला या. हो येतो येतो. ताट वाढलं ना आता ना, या ना जेवण करून घ्या. हो आलो, हात धुवून येतो मी. करा न तुम्ही करा चालू, तुम्ही करा जेवण. करा बापूजी जेवण करा म्हटलं, त्याला यायला टाइम आहे. आपलं जेवण होऊन जाईन पण ती येणार नाही, असं आहे त्याचं काम. करा जेवण, काही थांबू नका, करन द्या आरामात. वहिनी येते ना दादा, 5 मिनिट थांबतो. बरं थांबा मग. रुपा कर म्हटलं, आपण काही वाट नाही पाहू. ते पाहिजे त्याच्या भावासाठी वाट, त्याला पाहू द्या. आपण करा म्हटलं जेवण, करा चालू. नेहा ताट तर वाढले. म्हटलं रस लागन तर अजून उठून जाशील काय तू रस घेवाले? कोणी पुऱ्या मागत तर मग पुऱ्या आणायला जाशील काय? एक काम करणं, सगळं इकडेच आणून ठेवून दे. इच्छा इथं घेणंही होते आणि खाणंही होते. व्यवस्थित जेवण होते. नाही तर जेवण करता करता उठणं आणणं, पोट नाही भरत ना तशानं. तुझेच जेवण नाही होणार. एक काम कर, सगळं घेऊन ये इकडेच. जे आहे ते सगळं घेऊन ये, इथं ठेवून दे समोर. नाही तर काय मग आपापल्या हातानं घेणंही होते आणि खाणंही होते. बरं ठीक आहे, आणून ठेवतो. हो हो आणून घे. काय बापा, आली तेव्हापासून नाव बसायला नाही भेटून राहिलं मला. 5 मिनिट नसन बसली मी, व्यवस्थित श्वास घ्यायला नाही भेटत मला इथं. आली तर हे कर नेहा, ते कर नेहा, हे आण नेहा, ते आण नेहा. नेहाच चालू राहते. मस्त बसली आता वहिनी, पण असं नाही का थोडंसं नेऊ लागा, पाण्याचे ग्लासच नेऊन ठेवा, पाणीच भराव, ताटं घेऊन चालाव तिकडे. सगळं तूच कर म्हणते, तूच कर. काही बोलताही नाही येत वहिनीले, मोठ्या आहेत. नाही तर मग म्हणून का वहिनीलेच बोलते. चांगलीच पिरियड घेणं चालू आहे इथं आली मी इथं. नेहा आले म्हटलं, तुझे भाऊ आले, ताट घेऊन ये त्याच्यासाठी, वाढून आणजो. देल्ला आवाज, 2 मिनिट नसन झाले मी इकडे आली तर देल्ला वहिनीना आवाज. पण असं नाही का पटकन उठून या आणि ताट वाढून द्यावं म्हणून. घेऊन ये ग, तुझे भाऊ वाट पाहून राहिले. माई बहीण आनंद म्हणते माझ्यासाठी ताट वाढून. हो दादा गिदा काही नाही म्हणत, फक्त वहिनीच म्हणते. काही लावते ते तिच्या तोंडानं, तुझे दादा म्हणते, तुझे दादा म्हणते. दादा गिदा काही नाही म्हणत, स्वतःच म्हणते. आण मग तुझ्या भावासाठी पाणी घेऊन ये आणि ताटही वाढून घेऊन ये. माई बहीण आणते म्हणते बा, वाट पाहणं चालू आहे. हो वहिनी आणतो. चाल बाप्पा, सगळं नेऊन ठेवून देतो आणि मी जेवण करतो. मला तर जोरात भूक लागली. पापड मला लय आवडते. लवकर चालले जातो मी जेवण करायला, नाही तर लेकरं पापड खतम करून टाकन, माझ्यासाठी ठेवणारच नाही.
मला पापडच लय आवडते. जेवणापेक्षा मी पापडच जास्त खातो. चाल गड्या, आता पटकन चालली जातो. काय करत होते हो तुम्ही बाहेर? बापूजी वाट पाहून राहिले. काय करता तुम्ही बाहेर? बापूजी किती वेळचे वाट पाहून राहिले. दादा येईन तर करण जेवण संग मंग बा म्हणून. त्याले म्हणून राहिले का करून घ्या तुम्ही, त्याले यायला टाइम आहे. तरी म्हणते नाही, दादा येईन तेव्हाच जेवण करण. तुम्हाला नाव फिकरच नाही. आलो ना, आता आलो. कर मग सुनील, जेवण कर. हो दादा, करतो करतो. अरे मंदा, मीठ कमी आहे ना? कायच्यात कमी आहे हो बीट? वरण पाय ना खाऊन, वरणात तर काहीच मीठ नाही आहे. मीठ नाही टाकलं काय? अमाय, मला काय म्हणता? तुमच्या बहिणीनं बनवला ना स्वयंपाक. तिले म्हणा. अच्छा, नेहानं बनवला काय स्वयंपाक? अमाय बाई, कशी आहे वहिनी? खोटी बोलते इच्छा इथं. स्वयंपाक तर वहिनीनंच बनवलाय. भाऊ बोलले नाही पाहिजे म्हणून म्हणत असन. मीठ आणून देऊ काय दादा? हो, मीठ लागते ना वरणात. मले तर पुऱ्या आणि वरण आवडते. वरणासंगच खातो मी पुऱ्या. तुम्ही वरण नाही खाऊन पाहिलं काय? नाही, वरण नाही खाऊन पाहिलं बा. आम्ही रसनं पुऱ्या खाऊन राहिलो. म्हणूनच तुम्हाला माहित नाही आहे का वरणात मीठ आहे का नाही आहे म्हणून. तर घेऊन या ना मग, मीठ घेऊन ये. हो, आणतो. स्वयंपाक गिंपाक चांगला झाला, फक्त वरणातच मीठ कमी होतं. काय करा मग, जेवण करा. अन तसंही ना तुम्हाला मीठ जास्तच लागते. आम्हाला मीठ बरोबर होते, तर तुम्ही खारट खाता. कमी खात जा खारट. प्रत्येक याच्यात मीठ मीठ मीठ. वरून मीठ खाणं चांगलं आहे काय? वरून पण कमी लागलं ना थोडंसं. वरणात कमी वाटून राहिलं मला. काय तरी तुम्ही लय खाता. मंदा, वाढजो म्हटलं माया बहिणीले. काय काय पाहिजे तर बाई जेवण कर. नेहा, शरमू नको, जेवण कर. काय ले शर्मा लागते दादा? मी शरमत गिरमत नाही. पोटभर जेवण करतो म्हटलं. तनसू तनसू जेवण करतो, मस्त पोटभर करतो. हो, काही फिकर नाही करायचं. पोटभर जेवण कर. जेवण करून झोपणंच आहे, कुठं जाय नाही लागत. आई, इकडे झोप जा ना आता. इकडेच मुक्काम आहे म्हटलं. हो रे, इकडेच आहे ना, इकडेच आहे ना. मी इकडेच राहीन ना. आता कायले जाईन सुनीलच्या घरा इकडे. हो, तर जेवण गिवण करा आणि इकडेच थांबा मस्त. काय म्हणते मंदा, पुरणाचं कोण नाही बनवलं? पुरणाचं बनवायला पाहिजे होतं ना. मग आता आठवण आली का तुम्हाला पुरणाचं पाहिजे म्हणून एकदम जेवणाच्या वेळेस? एवढा मोठा दिवस गेला तेव्हा काऊन नाही म्हटलं का मंदा पुरणाचं बनवजो. आता पुरणाचं बनवून दिलं असतं तुम्हाला. आता वेळेवर होते काय? जे खावाचं राहते ते पहिलेच सांगा लागते का मंदा पुरणाचं बनव, मंदा हे बनव. आता बनवून देईन ना मी. आता वेळेवर म्हणून राहिले तुम्ही. हो, मले नाही आठवण राहिली ना. मस्त आता नेहा आहे, सुनील, रुपाई आले जेवण करायला, तर बनवायला पाहिजे होतं. मस्त पुरणाचं. बरं, जाऊ द्या. आता ह्या वेळेस नाही बनवलं, पुढच्या वेळेस जेवण ठेवू तर पुरणाचंच बनवू मग. पुरणाचंच बनवण. ठीक आहे ना. आई, काय म्हणते मग तब्येत? काही नाही रे, तब्येत गिब्येत तर ठीक आहे. आता ठीक आहे ना. दवाखान्यात गेलती काय ना तू आता? हो, परवाच्या दिवशी गेली होती ना दवाखान्यात. काय म्हणे मग डॉक्टर? काय नाही दादा, आईला चष्मा लागला. चष्मा आता ह्या 20 तारखेला भेटणार आहे. सगळं ठीक आहे म्हणे. काही नाही झालं, डोळ्यानं कमी दिसते ना, तर ते ताण पडते मग डोळ्यावर. त्याच्यानं मग आईचं डोकं गिकं दुखते. नाही तर तसं काही नाही झालं. काय ठीक आहे ना. बरं झालं डोळे गिडे तपासून घेतले तर. नेहा, राय मग 2-4 दिवस राय. नाही ना दादा, उद्या जातो ना गावाले. राय ना आता. सुनीलच्या घरी 2-4 दिवस राहिले, आता माया घरी राह 2-4 दिवस. उद्या बनवू ना मग पुरणाचं. नाही दादा, राहू दे ना. आता कायले बनवा लागते पुरणाचं? आजच तर वहिनीनं पा बरं किती मोठं बनवून ठेवलं. आता नाही बनवा लागत. उद्या चालली ना मी गावाले, सकाळून चालली जाईन. थांब ना 2 दिवस तरी थांब. आता तर लेकरायची शाळा नाही आहे. जाजो आरामात, काही जाऊ नको. उद्याच्या दिवस थांब. कपडे लत्ते घेतो मी आणि मग जाजो गावाले. हे काय टपर टपर करत असन गड्या मंदात. कपडे घेईन, लत्ते घेईन. एकटी तर कामं बंद आहे. कायले कपडे लत्ते घ्या लागते? आले तर घ्या. एखाद्या वेळेस घ्या लागते, दरवेळेस घ्या लागते काय? 8-8 दिवसानं पाहून पण येईन. दर महिन्याला येईन तर काय कपडेच घेत बसन? दिवाळी आले होते तेव्हाच तर कपडे घेतले होते यायले. राय मग नेहा, उद्याच्या दिवस थांब. उद्या मस्त माया संग दुकानात चालजो. कपडे घेऊन देतो मी तुले. मस्त साडी म्हणशील तर साडी आणि ड्रेस म्हणशील तर ड्रेस. तू या पसंत. आता काही बोलताही नाही येत बापा सगळ्याच्या समोर. कपडेच नांदा लावून राहिले हे तर. राहू दे ना दादा, कपडे गिपडे कायले घ्या लागते? राहू दे म्हटलं. नाही, उद्याच्या दिवस थांबून जाय. उद्या काही जाऊ नको. आई, उद्या इकडेच थांबजो. नेहा आले पाठवत नाही मी.
उद्या गावाला नाही पाठवत. आणि जवळ काही म्हणत असन तर बोलतो मी, जवळले फोन लावतो आणि सांगतो का माझ्या बहिणीला पाठवत नाही म्हणून 8-15 दिवस. करून राहणार नाही काय ते भावाच्या घरी. यायचं हेच आहे, पुढं 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 पुढंच करत राहते. नाही म्हणते तर शांत राह ना, तरी आपलंच चालू आहे त्याचं. आपलंच विचारती नाही मले कपडे घेऊ का नाही घेऊ, आपलीच गिनती. नेहा काय म्हणतो मग मी, उद्या जायचं नाही म्हटलं, उद्या मुक्काम कर. उद्या दुकानात चालतो माया संग, तुया लेकराईले घेऊन आपण दुकानात जाऊ. तुया पसंत कपडे घेजो मग, आणि परवाच्या दिवशीची कर मग तयारी. ठीक आहे ना दादा, मग उद्याच्या दिवस थांबून जातो. आता नाही तर म्हणत होती मी, पण आता जबरदस्ती चालू आहे तर थांबून जातो. मग चाललो जाऊ उद्या कपडे घेवाले. असा राग घेऊन राहिला नाही यायचा. पण आता काही बोलू नाही शकत सगळे समोर. कपडे 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 आता घेऊन जा आणि 4-5 हजार रुपये खर्च करून ये जा. जाऊ दे बापा, ह्या माणसा मागं लागत नाही. कुठून घेऊन देते कपडे ना काय नाही, कुठची सोय लावते माहीत पडते. मी तर काही कामाला चाललीच नाही, त्यालाच घर चालवा लागते. चालवून दे घर, कसे घर चालवते, कसा बाजार करते, किराणा सामान कुठून आणते काय आणते माहीतच पड. मी काही बोलत नाही, मस्त हातावर हात ठेवून चुपचाप बसून राहतो, त्याची गंमतच पाहतो. घ्या घ्या करा जेवण करा, गोष्टीच नका करू. आले तेव्हापासून गोष्टी चालू आहे. करा जेवण, भूक लागली नाही का तुम्हाला? नाही तर भूक लागली ताट वाढ. आणि आता ताट वाढलं तर जेवण नाही करून राहिले, गोष्टी येऊन राहिले तुम्हाला. गोष्टी होते ना जेवणही होते. जेवण करताना गोष्टी नाही करा लागत. एक तर जेवण करून घ्या, नाही तर गोष्टी करून घ्या. जेवण करताना गोष्टी नाही करा लागत ना, माहित नाही का तुम्हाला? ठसका लागते तर चुपचाप राहून मन लावून जेवण करून घ्या. आणि मग जेवढं बोलायचं तुम्हाला तेवढं बोल जा. आज तुमची बहीण इथंच आहे ना, आपल्याच घरी राहून राहिली म्हटलं, इकडेच मुक्काम आहे. हाय म्हणते ना आता 2-4 दिवस, तर मग गोष्टीच कर जा. करा आता जेवण. बरं करतो जेवण करतो. कर मग तूही कर. हो करतो, मी करतो, तुम्ही करा. बापूजी काही लागन तर घ्यायचा. हो वहिनी घेतो. राणीचे बाबा करा जेवण, लवकर करजा म्हटलं, अंधार होऊन राहिला. काय होते मग, अंधार होते तर रस्ता नाही दिसत, काय दिसते ना आपल्याला. दिसते म्हणा, पण लवकर चाललो तू जेवण केल्यावर. जाणं होते ना रुपा, आरामात जाणं होते. म्हणते आता आम्ही निघतो. चालले काय मग आता? झोपा नाही तर इकडेच मुक्काम करा. तिथे जाऊन झोपणंच आहे, इथेही झोपणंच आहे. नाही जातो ना आता. इच्छा इथं जावाले काय टाइम लागते. घरी गेल्यावर बी आता पाहा लागन ना, कचरा गिचरा हे ते करून ठेवला असन लेकरायनं. आता गयाटा साफ करा लागन ना मुले, उचल वाचल हे ते झटक. नाही तर मग मुंग्या होते घरात. मी आता लवकर आलती, आता हे होते ना. आता यायनं काय माहित बाप्पा, काय पसारा करून ठेवला. भांडे कुणीकडच्या कुणीकडे ठेवते. ग्लास कुठं, वाटी कुठं, ताट कुठं, पाहा लागन आता. इकून गेल्याबरोबर पसारा उचला लागन ना. हो बाप्पा, मोठा घनाना करून ठेवते घरात. लेकरच मोठे इच्छक आहे. बरं जाय मग, आणि बरोबर जाजो. हो बरोबर जातो ना, बरोबर जातो आम्ही. हो, रात्रीनं कुत्रे गित्रे पाहिजे नाही तर भूकन. जातो बरोबर जातो. लोक झोपले थोडी, जागेच राहते म्हटलं 9-10 वाजेपर्यंत. ते तर आहे म्हणा, चेतेच राहते, झोपत गिपत नाही. सगळे आपापल्या घरात राहते. पण बरोबर जा मग, अंधारात पाहिजे न. चालली तर रस न पुऱ्या घेऊन जाय ना. राहू द्या ना, कोण खाईन तिथंही. राहू द्या, रस पुऱ्या गी नाही नेत. आता हाय ना लेकरं खाते. नेत नाही काय मग? नाही रस गी नाही नेत मी. आता जेवण तर केलं, आता कोण जेवण करेन. उद्या नाही खाणार काय तर? राणीला पाठवून देईन ना मी, इकडेच पाठवून देईन. मी काही नेत नाही आता संग. स्वरूप बी आहे, राणी आहे, 2 लेकरं आहे आमच्या संघानं. कशी काय घेऊन जाईन मी? तर राहू द्या. बरं ठीक आहे, जाय मग बरोबर जायचं. हो चाल गळ्या बाहेर पर्यंत सोडून देतो रुपाले. राणी चाल बाई, का थांबते इथंच? येतो ना तुमच्या संग येतो. बरं चाल मग, निघाले ना तुझे बाबा, चाल ना. आली. रुपा जाय मग बरोबर. हो बरोबर जातो. बाय आत्या. बाय ये जो मग उद्या सकाळी राणी ये जो. हो आत्या, येईन सकाळी येईन. राणीचे बाबा झोपले काय हो लोक? आज दरवाजा की बंद आहे. झोपले नाही सगळे जण. टीव्ही पाहते, कोणी मोबाईल पाहते. बाहेर थोडी बसले राहीन जेवण खाऊन करून. कामाले जाते तर मग जेवण खाऊन करून आपापल्या सात्रीत होऊन जाते, आराम करते. हो तेही आहे, पहा ना. 9 नाही वाजत तर सगळे जण दरवाजे लावून घेते बापा. नाही तर काय मग. चाल बाई राणी, आरामात चाल, बरोबर चाल. चला मग, आपल्याला घरी जाऊन आरामच करणे आता. नाही तर काय मग. चला बरोबर चाला. खाली पाहून चाल जा, गड्डे गुड्डे. नाही तर टाकान कुठं पाय गड्ड्या गुड्ड्यात. दिसते
ना हो, रस्ता दिसते ना, आता लाईटाचा उजेड असताय, रस्ता दिसते ना, बरोबर दिसते रस्ता खाली पाहूनच चालतं. कुलूप लावलं होतं तुम्ही घराले का दशीत आले होते तुम्ही कडी लावून? घराचं काही माहित नाही, मी तर इकूनच आलो ना बायाच्या बाहेरून. आता आईनं नेहा होती, आईनं काय माहित आता कुलूप लावून ठेवलाय का कडी लावली. मग नसन लावलं यायनं कुलूप, मला माहित आहे ना ह्या लावतेत काय कुलूप. हा कुलूप लावलं असतं त्यानं तर म्हटलं असतं चाबी घेऊन जा बा. कुलूप नसन लावलं त्यानं, कडी लावून येऊन गेले. असं आहे मग यायचं काम. येते तर येते पण घरावर बरोबर लक्ष नाही राहत. हा कडी लावून येऊन गेले, कोणी घरात गेलं काही काढलं सांगता येते काय? चाल ना तर मग, आता लई रात्र थोडी झाली. हा चाल. हो चला. आई काय झालं? उद्या बी थांबा लागन काय हो मग? आता दादा कपडे म्हणते तर थांबू का जाऊ? पाय ना आता तू इच्छा. हा गावाले जातो चालू आहे तू. आता जात असन तर जाय, थांबाच असन तर थांब. थांबूनच जातो आता एक दिवस. कपडे घेऊन देतो म्हणते तर घेऊन घेतो कपडे. हा कायले सोडू. चालली जाईन दादा संग दुकानात आणि मायापासून मस्त साडी घेऊन घेतो. मला लग्नाला जावाचं आहे ह्या 27 तारखेला. तर तशी साडी घेवायचीच होती मला. तर आता दादा घेऊन देते तर दादाच्याच पैशानं चांगली साडी घेऊन घेतो 2,000ची. नाही हो, एवढ्या महागाची नको घेऊ. पैसे आहे नाही आहे त्याच्याजवळ. हा तू 2,000ची साडी घेशील, तू लेकराले घेऊन देईन 500चा ड्रेस. हा तर 3,000चे कपडेच होऊन जाईन. मग तिकीट पाणी हे ते हा 3-3,500वर जाईन. तर एवढ्या महागाची नको घेऊ. 1100-1200चीच पाय. घेऊन देते तर घेऊन घेतो ना. हा काय नेहमी घेऊन देते काय मला कपडे? चांगली साडी पाहिजे मी. नाही हो, एवढ्या महागाची नको घेऊ. त्याच्याजवळ बी कपडे म्हणतो मी बी पैसे नाही आहे. हा तेही कामाले नाही जाऊन राहिली, घरीच आहे. करते दादा बरोबर करते. झोपत नाही काय मग? झोपून माऊ इथं 4 जण. माऊन जाऊ. आडवे झोपू आपण. हा आडवे झोपू तर माऊन जातो. ठीक आहे बाप्पा, पाहिजे तू लेकरं पाया गिर टाकते, मी एका साईडनं झोपन. ठीक आहे ना, तू एका साईडनं झोप जा. चंदू झोपा नाही लागत का? ये ना झोप. हो आई येतो. झोपा रे झोपा आता. लय वेळ झाला. झोपा आता. 10 वाजले. गोष्टीत कसा काय टाइम होते समजत नाही. चला आपणही झोपू, नाही तर झोप नाही होणार. हो. चला मग मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू मग उद्याच्या भागात नवीन व्हिडिओमध्ये सायंकाळी 7:30 वाजता. धन्यवाद.